शिवसेनेच्या मंत्र्यांनी प्रतिज्ञापत्रावर सह्या केल्या ज्याच्यामध्ये 2.5 वर्ष मंत्रिपदाची अट समाविष्ट करण्यात आली आहे। शिवसेनेच्या प्रतिज्ञापत्रामध्ये एकूण 7 मुद्दे आहेत, ज्याच्यामधली ही अट आहे की हे मंत्रिपद 2.5 वर्षांचं असेल। त्यामुळे आता प्रतिज्ञापत्रावर मंत्र्यांच्या स्वाक्षऱ्या या घेण्यात आल्या। अक्षय भाटकर आपल्याला ताजी अपडेट देतील। अक्षय, प्रतिज्ञापत्राचं नेमकं प्रयोजन काय आणि कोणकोणत्या अटी, कोणकोणत्या मुद्दे जे आहेत ते यामध्ये समाविष्ट करण्यात आले? जे प्रतिज्ञापत्र आहे ते 2.5 वर्षांच्या साठी हे घेण्यात आलेलं आहे आणि 2.5 वर्ष मंत्रीपद राहावं आणि यासाठी प्रतिज्ञापत्र घेण्यात आलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या प्रतिज्ञापत्रामध्ये 7 वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत। त्यातली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे हे जे मंत्रिपद तुम्हाला देण्यात आलेलं आहे ते केवळ 2.5 वर्षांसाठी आहे। दुसरी गोष्ट, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा पूर्णतः विश्वास आहे पक्षाचे मुख्य नेते म्हणून। तिसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला नेहमी मान्य असेल असं देखील या प्रतिज्ञापत्रामध्ये लिहिलेलं आहे। तर हे 3 महत्त्वाचे मुद्दे सध्या आपल्याकडे आलेले आहेत, ज्या मुद्द्यांवर हे प्रतिज्ञापत्र ठेवण्यात आलेलं आहे। आणि सगळ्या प्रतिज्ञापत्रांवर जे शिवसेनेचे मंत्री आहेत, 11 मंत्र्यांनी आज शपथ घेतलेल्या आहेत आणि या 11 मंत्र्यांनी सही देखील केलेली आहे। सगळ्यांकडून या प्रतिज्ञापत्रावर सही घेतलेली आहे। मगाशी एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे की पॅरामीटर्स आम्ही बघणार आहोत, पॅरामीटर्स आम्ही चेक करणार आहोत आणि ते चेक केल्याच्या नंतर मंत्रिपदावर ती व्यक्ती राहील की नाही, तो आमदार राहील की नाही हे आम्ही ठरवणार आहोत। त्याच्यामुळे आता या प्रतिज्ञापत्रावर जे आहे ते देखील सही घेतल्यामुळे हे स्पष्ट झालेलं आहे की शिवसेनेमध्ये जो पॅरामीटर्स पूर्ण करेल, जो चांगलं काम करेल, पक्षासाठी काम करेल, लोकांसाठी काम करेल, तोच मंत्रिपदावर राहील, अन्यथा त्याला डच्चू मिळेल। धन्यवाद अक्षय या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।